माजी सैनिक अरुण गव्हाणे यांना सैनिक रत्न पुरस्कार जाहीर. 150हून अधिक सैनिक कुटुंबांना दिला आधार. गावात भव्य मिरवणुकीत जल्लोष. देशसेवेचा अभिमान जपत भारतीय सैन्य दलात उल्लेखनीय कार्य करणारे आणि निवृत्तीनंतरही सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी सातत्याने धावून जाणारे माजी सैनिक अरुण गव्हाणे यांना सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रतिष्ठेचा सैनिक रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सैनिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अरुण गव्हाणे यांनी भारतीय सैन्याच्या कोर ऑफ सिग्नल विभागात तब्बल 26 वर्ष सेवा बजावली आहे. आपल्या सेवा काळात त्यांनी जम्मू काश्मीर, राजस्थान बॉर्डर तसेच चीन सीमेवरील संवेदनशील भागात देशसेवा बजावत विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. 1999च्या कारगिल युद्धादरम्यान त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत देशरक्षणासाठी योगदान दिले होते. तसेच 2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेत देशसेवेत आपली जबाबदारी प्रभावीपणे निभावली होती. सैन्य दलातील शिस्त, राष्ट्रप्रेम आणि सेवाभाव यांचे प्रतिबिंब त्यांच्या सामाजिक कार्यातूनही स्पष्टपणे दिसून येते. निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःला माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. सैनिकांच्या समस्या सोडवणे, शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करणे, निवृत्ती वेतनासंदर्भातील अडचणी दूर करणे तसेच गरजू कुटुंबांना मदत करणे अशा विविध माध्यमातून ते सातत्याने कार्यरत आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत सुमारे 150हून अधिक सैनिक कुटुंबांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय आणि दिलासा मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सैनिकांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रम, निवृत्ती समारंभ, वीर जवानांच्या अंत्यविधीवेळी मदत तसेच संकटांच्या काळात सैनिक कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. कोणालाही कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास थेट मला संपर्क करा असे सांगत त्यांनी स्वतःचा संपर्क क्रमांक अनेकांना दिला असून मदतीसाठी कायम तत्पर राहण्याची भूमिका त्यांनी जपली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात माजी सैनिकांचे आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सध्या अरुण गव्हाणे हे अध्यक्ष, नाशिक जिल्हा त्रिदल सैनिक सेवा संघ तसेच अध्यक्ष, नाशिक जिल्हा जय हिंद सैनिक संस्था ही महत्त्वाची पदे सांभाळत आहेत. त्यांच्या पत्नी नाशिक जिल्हा त्रिदल महिला जनशक्ती आघाडीच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत असून सैनिक आणि माजी सैनिकांच्या हक्कांसाठी दोघेही सातत्याने कार्य करत आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक सैनिक कुटुंबांना आधार आणि न्याय मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांचे दोन्ही मुलगे सध्या उत्तर अमेरिकेतील कॅनडा येथे उच्च शिक्षण घेत आहेत. सैनिक रत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संपूर्ण गावातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावकऱ्यांनी फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पवृष्टी आणि घोषणाबाजी करत आपल्या गावच्या सुपुत्राचा गौरव केला. महाराष्ट्राचा आधारस्तंभ तसेच अख्ख्या भारताचा आधारस्तंभ अशा शब्दात नागरिकांनी त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केला. त्यांच्या कार्यामुळे सैनिक क्षेत्रात समाजसेवेचे नवे उदाहरण निर्माण झाले असून समाजासाठी कार्य करणाऱ्यांसाठी त्यांचा आदर्श प्रेरणादायी ठरत आहे. लवकरच आयोजित विशेष समारंभात त्यांना सैनिक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार जो जाहीर झालेला आहे तो मी माझ्या कामाची पावती घ्याबद्दल मी माझे कार्य व मी सैनिकांसाठी असेच कार्य करत राहणार आहे किंवा मला सैनिक देशप्रेमाची मला फार आवड आहे पहिल्यापासून. त्यामुळे मी सतत जोपर्यंत माझं आहे तोपर्यंत मी 100% सैनिकांसाठी व सैनिक परिवारासाठी मी आपलं पूर्ण काम करत राहणार आहे, ही माझी एक थोडी इच्छा आहे. मी इंडियन आर्मीमध्ये कोर ऑफ सिग्नलमध्ये 26 वर्षी सेवा केली. तर मी 99च्या कारगिल युद्धामध्ये पण होतो. 2001चा जो आपला संसदवरती जो हा हमला झाला होता त्यामध्ये पण मी कार्य केलेलं आहे. तसंच मी भारतीय सेनेमध्ये आपल्या जम्मू अँड काश्मीर, राजस्थान बॉर्डर, जिकडे चायना बॉर्डर, मध्य प्रदेश, गोवा इकडे सर्वीकडे मी सर्व्हिस केलेली आहे. व मी सगळीकडे आपले कार्य दिलेल्या माझ्या सिनियरच्या हिशोबानुसार मी सेवेत अगदी उत्साहाने व आनंदाने मी पार पाडलेलं आहे. आणि मला फार म्हणजे मी 26 वर्षामध्ये मी माझे कुटुंब व परिवार यांच्या सतत संपर्कात राहून
आणि सर्वांना मी मिळून मिसळून राहिलेलो आहे. त्यामुळे मला फार आनंद वाटतो की मला हे एक गौरव पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल मी खूप छान वाटतं आहे मला. माझं एक ध्येय आहे की मी शेवट जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी सगळं सैनिकांच्या परिवारांसाठी व सैनिकांसाठी जे काही माझे कार्य आहे मी ते आपले चालूच ठेवणार आहे. सैनिकाच्या कुठल्याही समस्या, सैनिक परिवाराच्या व सैनिकांच्या फॅमिलीच्या कुठलंही काम आलं किंवा कुठलाही काही त्यांना मदत हवी असली तर मी 24 घंटे त्यांच्यासाठी मी तयार आहे. त्यांच्या परिवारासाठी व त्यांच्या मुलांबाळांसाठी सर्वांसाठी मी कार्य चालूच ठेवणार आहे आपले. मी आता एक आपला मुखेडचा माझं एक आयर म्हणून माझं एक हे होतं. त्यांच्या परिवारामध्ये दोघांचा प्रॉब्लेम होता, नवरा बायकोंचा, ते सॉल्व केला. पुन्हा एक पारिवारिक प्रॉब्लेम होता विंचूर लासलगाव, तर तो पण मी जाऊन त्यांच्या परिवाराशी एकदम हे केलं. लखन करपे म्हणून होता, तो ऑन ड्युटी असताना सुट्टीवर आला, तो एक्सपायर झाला. तर त्याला बाकीच्या लोकांना काहीच माहीत नव्हतं. तर मी तिथून त्याला नाशिकला येऊन त्याला मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. पण त्याच्या शेवट देहांत झाला. पण त्याच्या कुटुंबाला परिवाराला परिपूर्ण त्यांची आर्थिक मदत व पूर्ण त्यांचे जे काही कामे त्यांचे मी परिपूर्ण मी कामास लावले व त्यांच्या कुटुंबास जेवढी मदत होईल तेवढी मी त्यांना सांगितलं. तुमचा कुठलाही प्रॉब्लेम होतो मला तुम्ही अर्ध्या रात्री मला कधीही फोन करा, कधी तुम्ही काय वाटलं मेसेज पाठवा, मी तुमचे काम मी पूर्ण करून देईल. तर कारण तो नवीन मुलगा होता, त्याची 5-6 वर्ष सर्व्हिस झाली होती आणि तो ऑन ड्युटी असताना गावी विंचूर या बोरसपाटाजवळ एक्सपायर झालेला होता. पण मी त्याच्या परिपूर्ण त्या घरा मदत केली. अजून मी मदत करतो. माझ्या नाशिक जिल्ह्यातली पूर्ण महाराष्ट्रातील कुठलंही कुटुंब असेल, जर कोणालाही मदत असेल तर मी 100% 24 तास कधीही रात्री आतापर्यंत मी सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, नाशिक, इंदोर, मुंबई, ठाणे, कल्याण या साईडला जरी माझा मित्रपरिवार फार मोठा आहे सैनिकांचा. त्यांना मी प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. जेवढे आमचे रिटायर झालेले सैनिक आहे, आमची संस्था आहे, आमच्या संस्थेच्या मार्फत मी सर्वांना जुळण्याचा प्रयत्न करतो. मी त्रिदल सैनिक सेवा संघ नाशिक जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. तसंच जय हिंद सैनिक फाउंडेशनचा पण मी अध्यक्ष आहे. माझी मिसेस ही त्रिदल सैनिक महिला संघटनेची अध्यक्ष आहे. आम्ही दोघं पण कुठलंही कार्य असलो तर दोघं आम्ही रात्री 2 वाजता जरी कोणाचा कॉल आला तरी आम्ही पूर्ण सैनिकाच्या फॅमिलीसाठी मदत करतो. मी तर म्हणतो जी आपली इंडियन आर्मी भारताची जे सैनिक आहे, मी त्यासाठी सगळ्या जवान मुलांना हे म्हणतो की तुम्ही त्याच्यासाठी खूप तयारी करा, चांगली तयारी करा. भारतीय सेनेमध्ये ज्यांनी अगर नोकरी केली ना त्याचा त्याला खूप मान सन्मान आहे. माझी तर ही इच्छा आहे प्रत्येक मुलांनी और मुलींनी आज इंडियन आर्मीमध्ये जाण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी आपलं फिजिकल फिट आणि अभ्यास करून सगळं आपलं हे बघून पारिवारिक बघून सैन्यात जाण्याचा खूप प्रयत्न करावा. मी त्यांना जर काही मार्गदर्शन लागले मी त्यांना मार्गदर्शन देईल. त्यांना काही गरज पडली, त्यांना मदत हवी असली मी मदत करू शकतो. एवढी माझी ही त्यांना. आणि प्रत्येक घराघरातून माझ्या मते एक सैनिक आपला गेला पाहिजे, त्याच्या सेवेसाठी माझी एक विनंती आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही सैनिकाच्या परिवाराला समजा कुठली मदत, कुठलं सहकार्य, कुठलेही कायला तर आम्ही दोघं रात्री जायला तयार आहे. आम्हाला कोणीही कॉल केला तर आम्ही आमच्या स्वखर्चानं निष्कुल पद्धतीनं आम्ही कुठल्याही प्रकारचा 1 रुपया घेत नाही आणि घेणार नाही. आम्ही जी सेवा दोघं नवरा बायको जी करणार आहे ती निष्कुल सेवा, म्हणजे कोणाकडून रुपया घ्यायचा, कुठल्याही जिल्ह्यात असो कुठे झालं आम्ही जाणार दोघं जण. आम्ही त्यांचं जे काही आहे त्यांना जी मदत हवी आम्ही ती मदत करणार दोघं आम्ही जण. नंबर आहे 8793612799 8793612799 माझा नंबर आहे. भारतामध्ये या महाराष्ट्रात कुठेही कोणाला गरज लागली तर मला कधीही फोन करू शकतात. मी त्यांना मदत द्यायला तयार आहे. मी मदत 100% करणार. जेवढी होईल तेवढी त्यांना सगळ्या गोष्टीची मदत करेल. किंवा आम्ही दोघं कधी रात्रीला जायला तयार आहे कुठे पण. माझे आईवडील आणि माझी पत्नी, माझे बंधू यांनी मला सपोर्ट केला म्हणून मी देशाची 26 वर्ष सेवा केली व मला घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळे माझ्या आईवडिलांनी मला इथपर्यंत जे माझ्यासाठी खूप कर्तव्य केलं. आणि माझे मिसेसने माझा जो पारिवारिक कुटुंब ते आतापर्यंत इथपर्यंत एवढं चांगल्या प्रकारचं सांभाळलं. त्यामुळे मला इतकं म्हणजे असं प्राऊड फील होतं की ॲक्च्युली सैनिकाला आपल्या घरचा सपोर्ट असल्याशिवाय सैनिक हा पुढे जाऊ शकत नाही. त्याला आईवडील, भाऊ बहीण, मिसेस, मुलं बाळं सगळ्यांनी सपोर्ट केला. कारण सैनिक हा देशाच्या बॉर्डरवर एकटा असतो. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो की माझ्या आईवडिलांनी, माझ्या मिसेसनी मला इथपर्यंत आणलं. यांच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो. कारण बिना सपोर्टचा माणूस कुठेही पोहोचू शकत नाही. हे असं मी एवढं सांगू शकतो सर्व जनतेला माझं एकच की आपलं कुटुंब आणि सर्वात महत्त्वाचं कुटुंब आहे, त्यानंतर आपला देश आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नमस्कार, मी मिसेस मनीषा गव्हाणे. माझे मिस्टर आर्मीमध्ये आणि मी मुलांना म्हणजे आम्ही बरोबर होतो कंटिन्यू ॲक्च्युली. पण साहेब मग एक 2 महिने बाहेर असायचे. एक सैनिकाची वाईफ होणं म्हणजे एक खूप प्राऊड फील आहे, खूप. आणि आम्ही रिटायर झालो आहे असं आम्हाला अजूनही फील होत नाही आणि होऊ पण देणार नाही. आम्ही सैनिकांसाठी खूप काही करतो आणि आमची जी जर्नी होती, जी सैनिक दलात असताना, ती म्हणजे अशी की एक तर माझ्या मिस्टरांबद्दल मला खूप प्राऊड फील आहे. आणि दुसरं म्हणजे मी मुलांची अशी काळजी घेतली की मुलांना कधी जाणूच दिलं नाही पप्पा बाहेर आहे किंवा आपल्याला काही कमी पडतं आहे. कारण पहिले तर थोडंसं जनरेशन पण वेगळं होतं. त्याप्रमाणे मी मुलांना खूप छान पद्धतीने वाढवलं आहे. माझे मुलं आज त्यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या आशीर्वादाने माझे मुलं अमेरिकेत आहे. एक मुलगा एक मुलगी आहे मला, दोघंही अमेरिकेत आहे. आम्ही समाजसेवा म्हणजे कोणालाही कुठल्याही पद्धतीची मदत असते लागलेली तर आम्ही म्हणजे जातो किंवा मदत करतो. कुणाचाही कॉल येऊ, रात्रीचे 2 वाजलेले असो किंवा काही असो, आम्ही सर्वांसाठी धावून जातो. आज मला खूप आनंद होतो आहे की माझ्या मिस्टरांना सैनिक रत्न पुरस्कार मिळाला आणि त्याबद्दल माझ्या मुलांनाही खूप प्राऊड फील आहे की पप्पांना हा पुरस्कार मिळाला. आणि आमची फॅमिली पण खूप हॅप्पी आहे. आणि बाकी तर सर्व काही देवाचीच कृपा.